लाडक्या खुशखबर आलेली आहे. डबल हप्ता वाटपाला सुरुवात झालेली आहे. कोणत्या कोणत्या लाडक्या काल हप्ता भेटलाय, कोणत्या लाडक्या आज हप्ता भेटायला सुरुवात झाली. डबल हप्ता वाटपाला सुरुवात झाली. लाडक्या पट सर्वांनी आपला अकाउंट चेक करायचं आहे. लाडक्या बघा GR आला होता, त्याच्यानंतर या ठिकाणी काल वाटपाला सुरुवात झालं. बऱ्याच लाडक्या सकाळी पैसे आले, नंतर त्या ठिकाणी परत त्यांना पैसे आले. असं डबल हप्ता त्यांना काल भेटला होता आणि आज देखील या ठिकाणी डबल हप्ता वाटपाला सुरुवात झालेली आहे. तर लाडक्या बघा 21वा हप्ता, 22वा हप्ता आणि 23वा हप्ता या ठिकाणी याच्यातले जे 2 हप्ते आहेत त्याच्या डबल वाटपाला सुरुवात झालेली आहे. आणि 23वा हप्ता कधी भेटणार आहे याच्याबद्दल पण एक बातमी समोर आली. ती बातमी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे लाडक्यानो. खुशखबर भेटायला सुरुवात झाली आहे. बऱ्याच लाडक्या टेन्शन मध्ये आल्या होत्या की लाडक्याला पैसे भेटत नाहीयेत, तर तो आकडेवारी पण देखील समोर आली. तर सर्वात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर माहिती देत आहे, वितरणाची माहिती तुम्हाला देत आहे. त्याचबरोबर पुढचे 23वे हप्ते कोणत्या कोणत्या महिलांना भेटणार आहेत हे पण तुम्हाला मी सांगणार आहे. सर्वात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर माहिती देत आहे. त्यामुळे व्हिडिओ खूप काळजीपूर्वक आहे आणि लाडक्यानो काळजी करू नका. 100% तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार, हप्ता भेटणार. जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असताल तर तुम्हाला 100% हप्ता भेटणार म्हणजे भेटणार. या ठिकाणी तुम्हाला लाडक्यानो मी शब्द देतो, त्याच्यामुळे काळजी करायची बिलकुल गरज नाहीये. मागच्या 12 तारखेला हप्ता वाटप सुरू झालं, मी तुम्हाला तेव्हा पण सांगितलं काळजी करू नका. 100% हप्ता भेटणार आहे. फक्त तुमचं फॉर्मचं स्टेटस अपलोड असायला पाहिजे, हे तुम्हाला फक्त मी सांगितलं होतं. चला आता वेळ आहे तर व्हिडिओला सुरुवात करतो. आता एक छोटा प्रश्न विचारतो लाडक्यानो, 21वा 22वा हप्ता तुम्हाला आता भेटलाय का? बऱ्याच लाडक्यातांना जवळजवळ आज तुम्हाला ते आकडेवारी पण मी दाखवणार आहे. बऱ्याच लाडक्यातांना भेटायला सुरुवात झाली. काल पण भेटलाय, मागच्या या ठिकाणी आठवड्यात पण भेटलेला आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्यातांना काळजी करू नका. तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला 21वा आणि 22वा हप्ता असे 2 हप्ते एकत्र भेटलेत का कमेंट बॉक्स मध्ये पट सांगायचं आहे. काळजी करू नका. चला आता वेळेला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 21वा हप्ता आणि 22वा हप्ता आज डबल वाटपाला सुरुवात झाली आहे. काळजी करायची बिलकुल गरज नाही. पुराव्यासहित तुम्हाला दाखवणार आहे. चला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लाडक्यानो किती वाजता वाटप होणार आहे, किती वाजता वाटप आज होणार आहे, कसं चालणार आहे ते पण तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर आज कोणाला वाटप होणार आहे, खूप महत्वाचा हा प्रश्न आहे. बऱ्याच लाडक्यांना अजून पण हप्ता आला नाही. जवळजवळ आपण बघितलं तर 60-70 लाख लाडक्यांना अजून पण हप्ता 80 लाखापर्यंत जर पकडलं तर तेवढे हप्ता आले नाहीत. तर त्यातल्या कोणत्या कोणत्या लाडक्यांना हप्ते भेटणार ते सांगणार आहे. त्याचबरोबर काल वितरण किती झालं सर्वात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर माहिती देत आहे. त्याच्यामुळे काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहत आहे. चला आता वेळेच्या व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला दाखवलं कालचं वितरण. तुम्हाला अगोदर हे दाखवतो सकाळी काल वितरण कसं झालं होतं आणि त्याच्यानुसार तुम्हाला सगळी आकडेवारी दाखवायला. तर बघा लाडक्यानो सकाळचा जो टप्पा होता 1,500 रुपये खूप कमी लाडक्या बहिणीला आले. म्हणजे सकाळचा 9 ते 12चा जो टप्पा होता 9 ते 12च्या टप्प्यामध्ये कमीत कमी लाडक्या बहिणीला पैसे आले. म्हणजे तुरळक आपण त्याला नाही आले तरी असं समजू की नाही आले पैसे, पण खूप कमी लाडक्या बहिणीला पैसे आले पहिल्या टप्प्यामध्ये. सकाळच्या टप्प्यामध्ये दुपारचा जो टप्पा होता त्याच्यामध्ये जोरात वाटत सुरू झालं. 12:30 ते 3 याच्या दरम्यान दन पट अकाउंटला पैसे यायला सुरुवात झाले. लाडक्या बहिणीला पहिले 1,500 रुपये आले. पहिला महत्वाची गोष्ट म्हणजे त्या लाडक्या बहिणींना 1,500 रुपये भेटले दुपारच्या टप्प्यामध्ये 12:30 ते 3. तुम्हाला कधी आले होते कमेंट बॉक्समध्ये पट सांगायचंय. दुसरी महत्वाची गोष्ट जवळजवळ 26 लाख लाडक्या, 26 लाख पेक्षा जास्त लाडक्या बहिणींना काल या ठिकाणी दुपारच्या टप्प्यात 1500 म्हणजे 1500 रुपये आले, 1,500 रुपये आले. त्याच्यानंतर बघा संध्याकाळी परत त्यांना सुरुवात झाली. 4-5 वाजता 6 वाजता पुन्हा या ठिकाणी डबल वाटपाला सुरुवात झाली आणि त्यांना परत 1,500 रुपये सुरू झाले. 26 लाखापेक्षा जास्त महिलांना काल या ठिकाणी परत वाटप सुरू झालं होतं. तर जवळजवळ आधीच्या आठवड्यात 12 तारखेपासून 20 तारखेपर्यंत लाडक्यांना हळूहळू पैसे आले. त्यांना पण बऱ्याच लाडक्या आल्या होत्या. त्याच्यानंतर पुढचं महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, हे जो 1,500 काल जे होते 26 लाखापेक्षा जास्त महिलांना आले. आता अजून पण काही लाडक्या बहिणी बाकी आहेत. त्यांना कधी पैसे भेटणार, किती महिलांना भेटणार, किती महिलांना हा हप्ता भेटणार नाही हे पण तुम्हाला सांगणार आहे. खूप महत्वाचा व्हिडिओ आहे. तर लाडक्यातनो तुम्हाला वाटतंय का 23वा हप्ता भेटायला पाहिजे? कोणाला वाटते कमेंट बॉक्समध्ये पट सांगायचं. आणि त्याचबरोबर कोणत्या महिला अशा राहिल्यात का ज्यांना अजून पण हप्ता आला नाही, पट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. चला आता खूप आनंदाची बातमी सुरू झाली आणि आज लक्षात घ्या लाडक्यातनो आता थोडं ह्याला वेळ लागेल हप्ता वाटपाला, पण काळजी करू नका. आज आणि उद्या पण वाटप सुरू राहणार आहे. तुरळक म्हणजे होईल, कोणाकोणाला येतील कोणाला नाही येतील, काळजी करू नका, पण वाटप सुरू राहणार आहे. कारण की ज्यावेळेस वाटप सुरू होतं, परत सांगतो लाडक्यातनो,
परत सांगतो, जर तुम्हाला असं कोणी म्हणलं असेल की हप्ता आता वाटप बंद झालंय, हप्ता आता भेटणार नाहीये, काय झालं, हे तुम्हाला मी आधीपासून सांगतो लाडके बहिणींनो, यावेळेस वाटप जास्त दिवस चालणार आहे. हे तुमचे शब्द, माझे शब्द तुम्हाला जाऊन बघा. 12 तारखेला मी तुम्हाला बोललो होतो, 12 तारखेमध्येच सांगितलं होतं. 12 मेची गोष्ट आहे. आज जवळजवळ 23 मे उजडलेला आहे. तर तुम्हाला मी आधी सांगितलं होतं लाडके बहिणींनो, यावेळेस हप्ता वाटप जास्त दिवस चालणार आहे. हे माझे शब्द तुम्ही त्यावेळेसचे पण मी दिले होते. ते शब्द बरोबर 100% खरे ठरले होते. आता तुम्हाला परत सांगतोय, आज पण सांगतोय, काळजी करू नका. ज्या लाडक्यांना अजून पण हप्ता भेटला नसेल, आज आणि उद्या वाट बघा, एवढी माझ्याकडून विनंती आहे. आज आणि उद्या जर पैसे नाही आले तर आपण या ठिकाणी याच्यावर आता परत सांगतो मी तुम्हाला की काय करायचं. पण आज आणि उद्या जरा वाट बघा. बघा, सकाळच्या टप्प्यामध्ये आज 9 ते 12 मध्ये खूप कमी, आज पण या ठिकाणी कमीच. जरा दुपारच्या टप्प्यामध्ये 1 ते 4 मध्ये पण थोडंफार लाडक्या बहिणीचे मेसेज यायला सुरुवात झाली, सर आम्हाला पैसे आले. पण तुम्ही पण एकदा चेक करून बघायचे की तुम्हाला पैसे येतात का नाही. स्क्रीनशॉट वगैरे संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये सगळे दाखवणार आहे, काळजी करू नका. त्याच्यानंतर संध्याकाळचा जो टप्पा आहे 5 ते 8, याच्यामध्ये पण पैसे वाटप होतात. तर ह्या 3 टप्प्यामध्ये या ठिकाणी वाटप होणार आहे. सकाळचा एक टप्पा झालाय, दुपारच्या टप्प्यामध्ये आणि संध्याकाळच्या टप्प्यामध्ये तुम्ही मला कमेंट बॉक्स सांगायचे तुम्हाला हप्ता येत आहे का नाही. आता एक तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट दाखवली, ते म्हणजे एप्रिल महिन्याचे 1,000 रुपये किती लाडक्या बहिणींना मिळाले. पात्र महिलांसाठी शेवटचा एक पर्याय जाणून घ्या वगैरे, हे सगळं दिलेलं आहे. आता यामध्ये तुम्हाला ही जी गोष्ट आहे ती व्यवस्थित समजून घ्या. ई-केवायसी झालेली आहे. ई-केवायसीच्या पडताळण्या पण चालू आहेत आणि पडताळण्यामध्ये पहिल्या पडताळणीच्या टप्प्यामध्ये जवळजवळ 1,77,00,000 इतक्या महिलांना पैसे भेटणार आहेत. 70,00,000 लाडक्या बहिणींची अजून पण या ठिकाणी रद्द केलेले आहेत. एबीपी माझाची बातमी, 70,00,000 महिला आणखी पण बाकी आहेत, त्यांना अजून हप्ता भेटलेला नाही. त्यांच्या ई-केवायसी मध्ये पडताळण्यामध्ये त्या पकडल्या गेलेल्या आहेत. आता किंवा त्यांच्या काही झाल्याच नाही. ई-केवायसी म्हणजे 70,00,000 लाडक्या कशा आहेत, काही लाडके त्यांचे सरकारी नोकरदार आहेत, कोणी स्वतः कर्मचारी आहेत, कोणी 4 चाकीमध्ये सापडले, कोणी या ठिकाणी 2.5 लाखाच्या उत्पन्नामध्ये सापडले, कोणी ई-केवायसी केलीच नाही. असे पण बरेच लाडके आहेत की बाबा भीतीपोटी, बाबा आमच्या घरामध्ये कोणतरी सरकारी नोकरदार आहे, उगाच काय आपले पैसे जातील, आपली नोकरी जातील, याच्यामुळे पण बऱ्याच लाडके त्यांनी सरकारी नोकरदार असल्यामुळे त्यांनी पण ई-केवायसी केली नाही. असे पण भरपूर लाडके आहेत. किंवा अशा अजून लाडके आहेत की ज्या पुरुष असताना पण स्त्रियांच्या नावावर त्यांनी फॉर्म भरले, आधार कार्ड, किंवा जे बाहेरच्या राज्यातून येऊन महाराष्ट्रात राहून त्यांनी फॉर्म भरले. अशा बऱ्याच लाडक्या या 70,00,000 आहेत. आता हा जो आकडा आहे 1,77,00,000 हा फिक्स राहणार आहे आणि ह्या 70,00,000 आता हळूहळू काय होणार हे तुम्हाला मी सांगणार आहे. आणि काळजी करू नका लाडके बहिणींनो, आपण ज्यावेळेस ॲक्शन घेतो सरकार या ठिकाणी ऐकतं. बघा, तुम्ही बघितलं असेल, मी या ठिकाणी महिला व बालविकास विभाग अधिकारी असतील, त्यांचे पुन्हा मंत्री असतील, त्यांचे पी असतील, आमदार खासदार साहेब असतील, या सगळ्यांना या ठिकाणी मी कॉल करत असतो, मेसेज करत असतो. त्यांना मी सांगत असतो की हे प्रॉब्लेम चालू आहेत आणि हे प्रॉब्लेम सरकारकडे. आणि बघा, मागच्या जे 12 तारखेला वितरण झालं तर कमी झालं तर त्या 3-4 दिवस मी खूप मोठा या ठिकाणी प्रयत्न केला होता. खूप तुम्हाला मी दाखवू शकतो, पुराव्यासहित तुम्हाला माहिती, सगळे मी पुरावे दाखवत असतो. खूप मोठ्या प्रमाणात पुरावे आपण या ठिकाणी सादर पण केले होते. किंवा मी सांगितलं होतं की बाबा खूप लाडक्या बहिणींना पैसे येत नाहीत. तर या ठिकाणी सरकारने ऐकून थोडंफार त्याच्यावर आता पुन्हा बघितलं असेल की महिला व बालविकास विभाग यांच्यातर्फे पण ट्विट आले होते. त्याच्यानंतर पुन्हा आता बघितलं की जी.आर आला, जी.आर नंतर वाटप सुरू झालं. हे खूप चांगल्या गोष्टी झाल्या. त्याच्यामुळे सर्वांनी सपोर्ट असंच करत राहायचा. हा गुरुदादा तुमच्या सगळ्यांच्या सोबत असणार आहे. सपोर्ट करणारा लाडक्या बहिणींनो, तुम्ही तुमच्या सोबत सदैव असणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराज.